या व्हिडिओमध्ये आपण ए दिल्लगी या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ए दिल्लगी ही मूवी खरंच खूप छान आहे. किती वेळा जरी पाहिली तरी सुद्धा अजिबात बोर होत नाही. तुम्हाला ही मूवी आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा. व तुम्हाला या मूवी मधलं कोणतं सॉन्ग आवडतं हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती. आज आपण ए दिल्लगी या मूवीचे अननोन फॅक्ट्स पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका. ए दिल्लगी ही एक म्युझिकल रोमॅन्टिक ड्रामा मूवी होती. या मूवीला रिलीज केलं होतं 6 मे 1994 ला. या मूवीमध्ये आपल्याला पाहायला भेटले होते अक्षय कुमार, सैफ अली खान, काजोल, रीमा लागू, सय्यद जाफरी आणि देवेन वर्मा आणि करिश्मा कपूर एक गेस्ट अपीअरन्स मध्ये आपल्याला पाहायला भेटल्या होत्या. या मूवीला डायरेक्ट केलं होतं नरेश मल्होत्रा यांनी व या मूवीला प्रोड्यूस केलं होतं यश चोपडा आणि त्यांचा मुलगा उदय चोपडा यांनी. मूवीमध्ये म्युझिक दिलं होतं दिलीप सेन अँड समीर सेन यांनी. मूवीच्या इन्स्ट्रुमेंटल सॉन्गला पकडून 8 सॉन्ग या मूवीमध्ये ठेवले होते. मूवीचा म्युझिक सुपरहिट होता आणि यातील सर्व सॉन्ग लोकांना खूपच आवडले होते आणि यातील काही गाणे 90s मधले वन ऑफ द बेस्ट सॉन्ग मध्ये काउंट केले जातात. मूवी मधले पॉप्युलर सॉन्ग होते. तुम्हाला या मूवी मधलं कोणतं सॉन्ग आवडतं हे मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा. जब भी कोई लड़की देखूं, जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. गा उतराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 ओले. मुझको लुभाती है जवानिया, मस्ती लुटाती है जिंदगी यहाँ. नंतर सेकंड सॉन्ग होतं गोरी कलाई कलाई में कंगना रे कंगना ने लिया तेरा नाम ओ सजना. होठों पे बस तेरा नाम है, तुझे चाहना मेरा काम है. लगी लगी है दिल की लगी, ना समझो इसे दिल लगी. लगी लगी है दिल की लगी, ना समझो इसे दिल लगी. मूवी मधले हे सॉन्ग खूप एव्हरग्रीन आणि मेलोडियस होते आणि सर्व ठिकाणी ते ऐकायला मिळत होते आणि मूवी मधले काही सॉन्ग आजही लोक ऐकतात. या सर्व गाण्यांचे लिरिक्स लिहिले होते समीर अंजानी यांनी आणि या गाण्यामध्ये आवाज दिला होता लता मंगेशकर, कुमार सानू, उदित नारायण, पंकज उदास आणि अभिजित भट्टाचार्य यांनी. या मूवी मधलं अभिजित भट्टाचार्य यांनी गायलेले एक सॉन्ग खूप फेमस झालं होतं जब भी कोई लड़की देखो. हे सॉन्ग सैफ अली खान यांच्यावर चित्रित केलं होतं. या मूवी मधलं म्युझिक टॉप 3 हायेस्ट म्युझिक अल्बम मधील एक होतं. या सॉन्गची 45 लाखापेक्षा सुद्धा जास्त ऑडिओ कॅसेट सेल केली होती. आता बघूयात या मूवीचं बजेट अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन. या मूवीचं बजेट होतं 2 करोड रुपीज आणि या मूवीने इंडियामध्ये कलेक्शन केलं होतं 5 करोड 72 लाख रुपीज आणि वर्ल्ड वाईड कलेक्शन केलं होतं 10 करोड 77 लाख रुपीज आणि ही एक हिट मूवी झाली होती. आणि ही मूवी 1994 मध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शन रेस मध्ये 13व्या नंबरवर होती. सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांची 1994 मध्ये मैं खिलाडी तू अनाडी ही मूवी पण रिलीज झाली होती आणि ही मूवी बॉक्स ऑफिस कलेक्शन रेस मध्ये 5व्या नंबरवर होती. या मूवीला 6.3 आउट ऑफ 10 IMDb रेटिंग मिळाली आहे. ए दिल्लगी ही मूवी अक्षय कुमार, काजल आणि सैफ अली खान यांच्या सोबत फर्स्टच मूवी होती. याच्यानंतर अक्षय कुमार आणि सैफ अली खान या दोघांनी सोबत खूप मूवी मध्ये काम केलं आणि यांची जोडी सुद्धा खूप फेमस होती. लोकांना यांची जोडी खूप आवडली होती. त्यातील या दोघांच्या मूवी होत्या मैं खिलाडी तू अनाडी, तू चोर मैं शिपाई, आरजू, किंमत आणि पुढे पण हे दोघं तशनी या मूवी मध्ये सोबत पाहायला भेटले होते.
आणि ए दिल्लगी या मूवी नंतर सैफ अली खान काजल सोबत मुंबईचा बाबू 1997 मध्ये आलेली मूवी हमेशा या मूवी मध्ये दोघांनी सोबत काम केलं आहे. आणि 2020 मध्ये आलेली मूवी तानाजी या मूवी मध्ये पण या दोघांनी सोबत काम केलेलं आहे. ए दिल्लगी काजल आणि अक्षय कुमार यांची ऍज अ कपल फर्स्ट अँड लास्ट मूवी होती. पुढे हे दोघं कोणत्याच मूवी मध्ये आपल्याला सोबत दिसले नाहीत. या मूवीला यश चोपडा यांनी प्रोड्यूस केलं होतं. ज्यावेळेस या मूवीची स्टोरी अँड स्क्रिप्ट वर काम चालू होतं तेव्हा या मूवीचं नाव दिल्लगी ठेवायचं होतं. परंतु दिल्लगी या टायटलचे राईट्स धर्मेंद्र यांनी आधीच विकत घेतले होते आणि या टायटलचे राईट्स पण त्यांनी यश चोपडा यांना द्यायला नकार दिला होता. ऍक्च्युली या मागचं कारण होतं 1993 मध्ये आलेली मूवी डर. या मूवीच्या शूटिंग दरम्यान यश चोपडा आणि सनी देओल यामध्ये खूप विवाद झाला होता आणि सनी देओलला आपल्या रोलमुळे यश चोपडाचा खूपच राग आला होता. जसं तसं तर सनी देओल यांनी डर या मूवीला कम्प्लीट तर केलं, परंतु पुढे त्यांनी यश चोपडा सोबत कोणत्याच मूवीमध्ये काम न करण्याची शपथ घेतली होती आणि याचमुळे धर्मेंद्रने ए दिल्लगी हे टायटल धर्मेंद्र यांना दिलं नव्हतं. त्यामुळे यश चोपडा यांनी या मूवीचं टायटल दिल्लगी बदलून ए दिल्लगी ठेवावं लागलं आणि पुढे सनी देओल आणि बॉबी देओल यांनी दिल्लगी या नावाची मूवी बनवली होती. यामध्ये उर्मिला मातोंडकर ऍज अ लीड रोल मध्ये होत्या, जी की सनी देओलची बॉलिवूड मध्ये ऍज अ डायरेक्टर फर्स्टच मूवी होती. या मूवी मध्ये लता मंगेशकरचे 5 सॉन्ग ठेवले होते, जे की सर्व सॉन्ग खूप हिट झाले होते. ऍक्च्युली लता मंगेशकर यांनी सर्व गाण्यांना फक्त एका दिवसामध्ये रेकॉर्ड केलं होतं. ही मूवी सैफ अली खान यांची बॉलिवूड मध्ये 6वी मूवी होती. ऍक्च्युली सैफ अली खानची फर्स्ट मूवी मल्टीस्टारर मूवी परंपरा होती, जी की 1993 मध्ये आली होती. परंपरा मूवी फ्लॉप झाल्यानंतर सैफ अली खान यांच्या काही मूवी आल्या. आशिकावारा, पहला नशा, पहचान या मूवी सुद्धा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्या होत्या. याच्यानंतर 1994 मध्ये आलेली मूवी इम्तिहान ही एक सेमी हिट मूवी झाली होती आणि याच्यानंतर ए दिल्लगी आणि मैं खिलाडी तू अनाडी या मूवी हिट झाल्या होत्या आणि 1994 मध्ये चाललेल्या त्यांच्या मूवी यार गद्दार आणि आओ प्यार करे या मूवी पण फ्लॉप झाल्या होत्या. पूर्ण 1990 मध्ये काही मूवी सोडल्या, पूर्ण 90s मध्ये काही मूवी सोडल्या तर सैफ अली खान यांच्या जास्त तर मूवी फ्लॉपच झाल्या होत्या आणि ज्या मूवी त्यांच्या हिट झाल्या होत्या त्या मूवी एकतर डबल हिरो वाल्या होत्या नाहीतर मल्टीस्टार होत्या. ही दिल्लगी मूवी इन्स्पायर होती 1954 मध्ये आलेली मूवी सबरीना याची. ही मूवी हिट झाल्यानंतर 1997 मध्ये याचा रिमेक तेलुगू मध्ये पण प्रिया ओ प्रिया या नावाने बनवला होता. या मूवी मध्ये अक्षय कुमारचं कॅरेक्टर त्यांच्या इमेजच्या एकदम ऑपोजिट ठेवलं होतं. त्यावेळेस अक्षय कुमारची इमेज एक ऍक्शन हिरोची होती, परंतु या मूवी मध्ये त्यांचा असा कोणताच ऍक्शन सिक्वेन्स ठेवला नव्हता. सैफ अली खानच्या रोलसाठी अजय देवगण यांना कास्ट करायचं होतं, परंतु अजय देवगण या मूवी मध्ये काम नाही करू शकले व नंतर अजय देवगणच्या जागी सैफ अली खान यांना कास्ट केलं होतं. लास्ट मध्ये करिश्मा कपूरचा पण एक गेस्ट अपीअरन्स ठेवला होता आणि पुढे 1999 मध्ये करिश्मा कपूरची मूवी बीवी नंबर 1 या मूवी मध्ये सैफ अली खान त्यांच्या एका छोट्याशा केमिओ रोल मध्ये पाहायला भेटले होते आणि पुढे 1999 मध्ये आलेली मूवी हम साथ साथ है या मूवी मध्ये सैफ अली खान आणि करिश्मा कपूर हे एकमेकांच्या अपोजिट पाहायला भेटले होते आणि त्यावेळेस त्यांची जोडी लोकांना खूपच आवडली होती. तर हे होते ए दिल्लगी या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. व तुम्ही ही मूवी कुठे पाहिली आहे, तुम्ही थिएटर मध्ये पाहिली होती का किंवा तुम्ही टीव्हीवर पाहिली आहे हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. व माझा व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार.